मित्रांनो, या व्हिडिओनंतर तुम्ही कोणत्याही बातमी लेखनात 10 मिनिटांमध्ये लिहाल असं स्ट्रक्चर मी तुमच्यासाठी बनवलेलं आहे. हे स्ट्रक्चर कोणासाठी आहे तर 9वी साठी, 10वी साठी, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, अगदी सेमीसाठी सुद्धा हे स्ट्रक्चर उपयोगी ठरणार आहे. आणि या स्ट्रक्चरच्या मदतीने तुम्ही बातमी लेखनामध्ये 5 पैकी 5 मार्क काढू शकता. चला तर पाहूया एक्झॅक्टली स्ट्रक्चर आहे काय आणि याचा वापर तुम्ही पेपरमध्ये कसा करू शकता. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, कोणतंही रायटिंग स्किल लिहिताना त्याचं स्ट्रक्चर खूप इम्पॉर्टंट असतं. बातमी लेखनाचंही स्वतःचं एक स्ट्रक्चर आहे. बातमी लेखनामध्ये सुरुवातीला तुम्हाला टायटल लिहावं लागतं. त्या टायटलला 1 मार्क असतो. त्याच्यानंतर काय करायचं, तुम्हाला 2 लाईन स्किप करून एक पॅरेग्राफ करायचंय. त्या पॅरेग्राफमध्ये सुरुवातीला तुम्ही डेट लिहिणार आहात आणि सिटी लिहिणार आहात. इथे मी सुद्धा ठाणे लिहिलंय. तुम्ही क्वेश्चन मध्ये जो डेट स्टेट आलेला आहे किंवा कोणती सिटी आली त्याचं नाव इथे टाकू शकता. त्याच्यानंतर आमच्या प्रतिनिधी ही ओळ ऍज इट इज तुम्हाला वापरायची आहे. त्याच्यानंतर याच्यात एक्झॅक्टली खाली तुम्ही तुमचं जे काही बातमी आहे ती सुरुवात करणार आहात. फर्स्ट पॅरेग्राफ होईपर्यंत नेहमी लक्षात ठेवा, हा पॅरेग्राफ झाल्यानंतर तुम्ही इथून लिहायला चालू करा आणि फर्स्ट पॅरेग्राफ होईपर्यंत तुम्हाला काही याच्यात चेंज करायचा नाही. एक पॅरेग्राफ झाल्यानंतर तुम्हाला एक लाईन स्किप करायची आणि तुम्ही सेकंड पॅरेग्राफ तुमचा चालू करू शकता. तुम्ही लाईन स्किप केली नाही तरीही चालेल. हा तुमचा सेकंड पॅरेग्राफ जोपर्यंत तुमची बातमी हिट होत नाही तोपर्यंत जाईल. म्हणजे बातमी लेखनामध्ये तुम्हाला टायटल, डेट, एखादी घटना कशी घडली, कुठे घडली आणि त्याचं काय काय एक्सप्लेनेशन आहे ती सगळी माहिती लिहून त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन करून तुम्हाला शेवटी एंड करायचं आहे. बातमी लेखन करताना नेहमी 5 क महत्वाचे असतात. ती बातमी कधी घडली आहे, कुठे घडली आहे, कशी घडली आहे, केव्हा घडली आहे, त्यात काय काय झाले. याच्यातले जे 4 क आहेत तुम्हाला मी पहिल्या पॅरेग्राफ मध्ये कव्हर करून दिलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाहीये. तुम्हाला फक्त पहिला पॅरेग्राफ लर्न करायचा आहे आणि याच्यामध्ये क कसे वापरलेले आहेत ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. बघा, सुरुवातीला तुम्ही काय लिहिणार आहात, तर समजा एखादा शिक्षक दिन असेल किंवा एखादा पर्यावरण दिन आपण सपोज करू, तर पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा, एवढं जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला 1 मार्क मिळाला. त्यानंतर 2 लाईन स्किप करून तुम्हाला पॅसेज करायचा आहे आणि तुम्हाला दिनांक लिहायचे. आता पर्यावरण दिन हा 5 जूनला असतो. आपण इथे तारीख लिहिणार 6 जून, कारण बातमी काल घडली आणि आज आपण तिला लिहितोय. सो 6 जून ठाणे आमच्या प्रतिनिधीकडून त्यासाठी तुम्हाला लिहायचंय. काल डॅश मध्ये कुठे घडलंय तर हे ठाण्यात घडलंय. तुम्ही काय करणार आहे, काल ठाण्यामधील कुठल्या विद्यालयात, तर इथे तुम्हाला विद्यालयाचं तुमचं नाव लिहायचंय. मी सध्या लिहितो आदर्श विद्यालयात. डॅश दिनानिमित्त, कशानिमित्त तर आपण म्हटले पर्यावरण. सो पर्यावरण दिनानिमित्त डॅश कार्यक्रमाचे कोणता कार्यक्रम, सपोज आपण पर्यावरण दिनानिमित्त ते वृक्षारोपण कार्यक्रम म्हणू शकतो. जर नाव नाही आठवलं काय लिहायचं, तर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सो इथेही तुम्हाला मी अल्टरनेटिव्ह देऊन ठेवलाय. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून, तर प्रमुख पाहुणे कोण उपस्थित होते, इथे तुम्ही एका प्रमुख पाहुण्याचं नाव लिहू शकता. तुम्ही ऍज इट तुमच्या मनाने लिहा किंवा कोणतं तरी तुमच्या एरियातल्या एखाद्या व्यक्तीचं नाव जरी टाकलं तरी चालेल. सदर कार्यक्रम डॅश वाजता संपन्न झाला, तर तुम्ही इथे कॉमन सगळ्यासाठी 10 वाजता असं लिहू शकता. त्यानंतर मी सांगितलं तुम्ही म्हणण्यास स्किप करू शकता, नाही केली तरी चालेल. तुम्हाला काय करायचं, सेकंड पॅरेग्राफ चालू करायचं. आणि सेकंड पॅरेग्राफ म्हणजे शेवटचा जो कर आहे की त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला सेकंड पॅरेग्राफ मध्ये द्यायचंय की एखादी घटना कशी घडली याची ती डिटेल माहिती आहे. ही करताना नेहमी लक्षात ठेवा, कार्यक्रमाची सुरुवात ही नेहमी दीपप्रज्वलनाने होते. सो तुमच्यासाठी दीपप्रज्वलन कार्यक्रमाची मुहूर्तमेढ ठेवण्यात आली. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी आयोजकांचे समस्त मान्यवरांचे स्वागत केले. असं तुम्हाला ऍज इट इज कॉपी पेस्ट करायचं इथपर्यंत, बाकी काहीही चेंज करायचं नाही. नंतर माननीय श्री, आता पाहुणे कोण आहेत जे इथे तुम्हाला नाव लिहिलेलं असणार आहे तेच नाव तुम्हाला परत इथे लिहायचंय. यांनी मुलांना किंवा जपलेल्या लोकांना संदेश दिला. समजा आपण पर्यावरण दिन घेतो तर इथे येणारे झाडे लावा, झाडे जगवा, असं विषयावरून तुम्हाला एक वाक्य तुमच्यासाठी तयार करायचंय. हे वाक्य जर लिहिलं तर तुम्हाला 5 पैकी 5 मिळतील. त्याच्यामुळे पुढेही तुम्हाला सांगणारे कोणकोणते टॉपिक येणार आहेत आणि कोणकोणते संदेश तुम्हाला इथे लिहायचे. जर इन केस तुम्हाला हे जर लिहिता आलं नाही तर तुम्ही संदेश दिला याच्या जागी मार्गदर्शन केले असं सुद्धा लिहू शकता. ठीक आहे. त्यानंतर विषयानुसार तुम्हाला 2 ते 3 वेळा तुमच्या स्वतःचे लिहायचे आणि शेवटी सगळ्यांचे आभार मानून एखाद्या शिक्षकांचं नाव इथे लिहून टाका किंवा जर कुठे बाहेर कार्यक्रम असेल तर त्यांचं नाव लिहून इथे कार्यक्रमाची सांगता झाली म्हणजे कार्यक्रमाचा शेवट झाला असं तुम्हाला एंडिंगला लिहायचंय. हे स्ट्रक्चर तुम्हाला काय करायचंय तर लर्न करायचंय. कारण या स्ट्रक्चरच्या मदतीने तुम्ही कोणतेही बातमी लेखन अगदी आरामात लिहिणार आहात. त्याच्यामुळे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण याच्यासारखे बातमी लेखनामध्ये कोणकोणते प्रश्न येतात हे सर्व प्रश्न मी या चॅनलवरती करून घेणार आहे. तर ती व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा. थँक्यू.